नमस्कार मित्रांनो, ऑल गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण गरुड झेप अकॅडमीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपला तिसरा पार्ट आहे. ठीक आहे, पहिला पार्ट तुम्ही बघितला नसेल, कदाचित दुसरा पार्ट पण बघितला नसेल, तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल. त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पहिला आणि दुसरा पार्ट बघू शकता. ठीक आहे, आणि हा आपला तिसरा पार्ट आहे. या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मेसचा एरिया बघणार आहे आणि त्या ठिकाणी अभ्यासिका वर्ग म्हणजे लायब्ररी बघणार आहे. त्या ठिकाणी कोणत्या सुविधा आहेत आणि कशा प्रकारे या ठिकाणी फीचर्स दिले आहेत जेणेकरून विद्यार्थ्याला या ठिकाणी सोयीस्कर पडतील. तर चला आपण खाली जाऊया. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी पाठीमागे लेक्चर चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण या ठिकाणी खाली जाणार आहे, ज्या ठिकाणी मेस आहे. ठीक आहे, जेवणाची सुविधा बघूया. शिवाय या ठिकाणी आपल्याला सकाळचा जो टाईम असतो ते पण सांगतो तुम्हाला. पाठीमागे बघा, पाठीमागे या ठिकाणी लायब्ररी आहे आणि मेसची सुविधा या ठिकाणी पुढे. या ठिकाणी मुलं जेवायला येतात, पाठीमागे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, मी याचा एक शूट घेऊन घेतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दाखवता येईल. आणि इकडे जेवणाचं आहे समजा, या ठिकाणी पण आपण नंतर येऊया, सध्या तर नाही पण नंतर येऊया. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण लायब्ररीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी 24 आवर सुविधा आहेत. तुम्ही या ठिकाणी पूर्ण लायब्ररी बघू शकता. ठीक आहे, या ठिकाणी बघा सिटिंग अरेंजमेंट कशी आहे आणि या ठिकाणी व्यवस्थित मॅनेजमेंट आहे पूर्ण. पाठीमागे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी टोटल या रूममध्ये 100 मुलं बसू शकतात. स्पेशली या ठिकाणी मुलींसाठी आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. ठीक आहे, तर या ठिकाणी मोस्टली सगळे मुलीच बसतात आणि बाजूला जे आहे ते बाजूच्या ठिकाणी मेल बसतात म्हणजे मुलं बसतात. तिकडे मुलं आणि या ठिकाणी मुली बसतात. तुम्हाला मुलांचा पण तो लायब्ररी दाखवून देतो म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी एक ओव्हरव्ह्यू भेटून जाईल. ठीक आहे, हा पाठीमागचा एरिया बघा. आणि ठीक आहे, ह्या एरियामध्ये थोडी लाईट बंद आहे, ती पंखा वगैरे तुम्ही बघू शकता. पंखा आहे, AC पण आहे. या ठिकाणी ACची सुविधा आहे. 24 आवर या ठिकाणी लायब्ररी चालू असते. जसं तुम्हाला वेळ भेटला तसं या ठिकाणी मुलं अभ्यास करतात आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट करतात स्वतःमध्ये. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा काही स्लोगन्स वगैरे दिले आहेत. पाठीमागे बघू शकतात, हे स्लोगन्स आहेत. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी मुलांची लायब्ररी बघू शकता. ठीक आहे, तर बाजूला जी दाखवली तुम्हाला ती मुलींसाठी होती आणि स्पेशली ही मुलांसाठी आहे. म्हणजे मुलं आणि मुली या ठिकाणी सेपरेट अभ्यास करू शकतात. दोघे या ठिकाणी सेम आहे. त्या ठिकाणी 100 मुली बसतात, त्या ठिकाणी 100 मुलं बसतात. ठीक आहे, तर ठीक आहे, चला या ठिकाणी बघूया. सेम आहे दोघं ठिकाणी, काहीच डिफरन्स नाही. पुस्तकं बघू शकतो मुलांची या ठिकाणी. ओके, चांगल्या प्रकारे या ठिकाणी मुलं अभ्यास करत आहे. ओके, चला तर पुढे जाऊया आणि नेक्स्ट व्हिडिओ त्या ठिकाणी मेस आपण सगळे फीचर्स बघूया. ठीक आहे, मित्रांनो, मी या ठिकाणी व्हिडिओ रूममध्ये आहे सध्या. ज्या ठिकाणी आपण व्हिडिओ शूट केला जेवणाचा आणि लायब्ररीचा, त्या ठिकाणी नॉईज खूप जास्त होता. म्हणून या एका ठिकाणी शांत बसायला आलो आणि तुम्हाला एक पर्सनली सगळ्या गोष्टी शेअर करायला आलो. ठीक आहे, सगळी माहिती मी या ठिकाणी काढली आणि काढल्यानंतर मला एक टायमिंग वगैरे पूर्ण माहिती पडला. जसं की जेवणाचं ठिकाण सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे, गरुड झेपमध्ये. तर या ठिकाणी आपल्याला जेवणाच्या ठिकाणी सकाळी 7:30 ते 9:30च्या दरम्यान तुम्हाला ब्रेकफास्ट मिळत असतो. संध्याकाळी नसतो, सकाळीच असतो. ठीक आहे, तर नंतर दुपारी 12:30 ते 2:30च्या दरम्यान लंच टाईम असतो. आणि समजा लेक्चर चालू असेल तर ते त्यांच्या हिशोबाने त्यांच्या टायमिंगनुसार 12:30 ते 2:30च्या दरम्यान जेवणाला जाऊ शकतात. त्यानंतर पुढे बघा जेवणामध्ये काय काय असेल. आता व्हेज पण आहे आणि नॉनव्हेज पण आहे. तर वीकली आपल्याला या ठिकाणी नॉनव्हेज 2 टाईम मिळत असतं आणि त्याशिवाय सोबत एग पण असतात. तर मित्रांनो, या ठिकाणी जेवणाचं मला अतिउत्तम वाटलं आणि चांगली सुविधा आहे. कॅन्टीनमध्ये तुम्ही ते शॉप वगैरे बघितलंच, त्या ठिकाणी बिस्किट वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत. 2 माणसं त्या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि बाकी इतर पण आहेत. मुलं पण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी डिसिप्लिन फॉलो करत असतात. नंतर या ठिकाणी बघा लायब्ररीमध्ये सांगितलं मी तुम्हाला की त्या ठिकाणी मुलींसाठी स्पेशल आहे. जेव्हा मी शूट केला त्या ठिकाणी आणि शूटच्या ठिकाणी
मुली येऊन गेलेल्या होत्या, म्हणून मी त्या ठिकाणी तो रूम सोडला आणि त्यानंतर मुलांच्या रूममध्ये गेलो, ज्या ठिकाणी मुलांसाठी लायब्ररीची सुविधा आहे. ठीक आहे, तर तुम्हाला मुलांची सुद्धा लायब्ररी दाखवली आणि मुलींची पण दाखवली. तर एका लायब्ररीमध्ये मुलांसाठी 100 जणांची जागा आहे आणि दुसऱ्या लायब्ररीमध्ये 100, म्हणजे 2 रूम आहेत आणि दोघे ठिकाणी ॲट द सेम टाईम दोघे मिळून 200 मुलं बसतात, मुलं आणि मुली. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी संध्याकाळचा जो डिनर आहे तो 7:30 ते 9:30च्या दरम्यान आहे. म्हणजे सकाळचा आणि संध्याकाळचा जो टाईम फ्रेम आहे तो नियर अबाउट परफेक्टली सेम आहे. म्हणजे सकाळी जर 7:30 ते 9:30 ब्रेकफास्ट असेल तर त्यानंतर संध्याकाळी डिनर टाईम जो असेल तुमचा 7:30 ते 9:30 असणार आहे. आणि या ठिकाणी मुलींना उशीर होऊ शकतो, म्हणजे या ठिकाणी मुली नाही राहत हॉस्टेलमध्ये, मुली दुसऱ्या ठिकाणी आहेत. ठीक आहे, तर त्या ठिकाणी त्यांना जायला उशीर होतो. संध्याकाळी जेवणाला मुलं असतात आणि सकाळी मुलं मुली कंबाईन बसतात, पण संध्याकाळी बसू शकत नाही कारण संध्याकाळी मुलींची हॉस्टेल दुसऱ्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मुलींना हॉस्टेलवरच जेवणाची सुविधा दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणाहून लेक्चर वगैरे अटेंड करायचं आणि त्यानंतर हॉस्टेलवर त्यांना जेवण भेटणार आहे. ठीक आहे, तर पुढे अजून मी तुम्हाला सांगतो जेवणामध्ये काय काय असतं. तर जेवणामध्ये काय बघा, जसं की इडली, उपमा, मटकी, चणा, दूध, अंडे, केळी, संडेला चिकन असतं, वीकली 2 वेळेस चिकन असतं या ठिकाणी. ठीक आहे, जसं मला माहिती भेटली त्या प्रकारे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. त्यानंतर काही प्रोग्राम असेल, एकादशी असेल, ईद असेल, जे आपले इंडियन सेलिब्रेशनसाठी जे फेस्टिवल आहेत त्या ठिकाणी त्या हिशोबाने पुरणपोळी वगैरे स्वीट्स वगैरे बनवले जातात आणि मुलांना त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार, म्हणजे त्यांना जे लागत असेल त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार या ठिकाणी जेवणसुद्धा पुरवले जाते. ठीक आहे, आणि समजा मित्रांनो बर्थडे पार्टी असणार, तर बर्थडे पार्टीमध्ये कसं असतं, समजा या ठिकाणी आपले जे स्टाफ आहेत त्यांचा बर्थडे असेल तर त्यांच्याकडनं ट्रीट असते, म्हणजे ते पार्टी देतात या ठिकाणी त्यांच्या स्टुडंटला. ठीक आहे, आणि उपवास स्पेशल असतं, म्हणजे उपवास जर ठेवला असेल मुलींनी तर त्यांच्या उपवासासाठी वेगळी सुविधा दिलेली असते. म्हणजे ज्यांचा उपवास असेल ते उपवासाचं या ठिकाणी खाऊ शकतात, त्यांना उपवासाला पण या ठिकाणी टेन्शन नाही राहणार आहे. ठीक आहे, त्यानंतर स्टाफ चेंजिंग रूम असतो, त्याचं काही एवढं महत्त्व नाही, बट या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी बघतोय की काय काय सुविधा असतात ते. ठीक आहे, नंतर क्लिनिंगच्या बाबतीत तर आपला हा 3रा व्हिडिओ राईट. तर मी आल्यापासून कंटिन्युअसली क्लिनिंग बघतो इथे या ठिकाणी. जेव्हा मी या ठिकाणी एंट्री करत असतो सकाळी, दुपारी, संध्याकाळी, जसं या ठिकाणी घाण झाली समजा, डस्ट वगैरे असली तर तेव्हा या ठिकाणी क्लिनिंग केली जाते आणि जो जेवणाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी कायम क्लिनिंग होत असते. तर मी बघितलं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल. त्यानंतर बघा पर्सनल कॅन्टीन. ठीक आहे, म्हणजे पर्सनल कॅन्टीन म्हणजे तेच आपल्या चॉईसच्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी जेवणाची ऑर्डर करू शकतो. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी 3रा पार्ट तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. आणि मित्रांनो जेवण वगैरे कसं होतं त्याची मी टेस्ट वगैरे समजा नेक्स्ट टाईम वगैरे घेईल तेव्हा आपण एकदा टेस्ट करून बघूया. सध्या आपला पार्ट 3 आहे आणि पार्ट 3 तुम्हाला कसा वाटतो ते मला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, तर मित्रांनो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि गरुड झेप अकॅडमीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटली असेल. यानंतर आपला 4था पार्ट आपला पुढे येणारच आहे. ठीक आहे, 4थ्या पार्टमध्ये आपण पुढचा कंटेंट बघू आणि पुढच्या कंटेंटमध्ये एक नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येऊ. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती गरुड झेपबद्दल या व्हिडिओमध्ये भेटली असेल आणि आपण भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. ठीक आहे, म्हणजे 4थ्या पार्टमध्ये. 4थ्या पार्टमध्ये काय स्पेशल असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. म्हणजे तुम्हाला काय काय प्रश्न पडलेत त्याबद्दल मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.